मला माहिती आहे तुम्ही सगळेजण पुणे म्हाडा लॉटरी 2025 मधल्या घरांची सोडत कधी होणार याची आतुरतेने वाट पाहत असणार आहे आणि त्याची तारीख लवकरच डिक्लेअर झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. तर मित्रांनो, पुणे म्हाडा लॉटरीची तारीख अखेर ठरली आहे. तो दिवस कोणता ते मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे. पुणे म्हाडा लॉटरीला या वेळेला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आला होता आणि तितकाच तणाव देखील आहे लोकांच्या मनामध्ये. तेवढीच लॉटरी लागेल की नाही याची शंका सुद्धा आहे, कारण का 4168 घरांसाठी कमीत कमी 2,15,000 अर्ज जमा झालेले आहेत मित्रांनो. आणि याच्यासाठी पडताळणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे, पण ती सुद्धा खूप काटेकोरपणे पार पडली जात आहे. आता ही मेगा सोडत कधी काढली जाणार आहे याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या सुमारे 4,25,000 घरांच्या लॉटरीला पुन्हा विलंब होऊ शकतो आणि विलंब झालेला आहे मित्रांनो. आता ही सोडत 16 डिसेंबर किंवा 17 डिसेंबर रोजी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, कारण याच्या आधी ती तारीख होती 11 डिसेंबर रोजी होणार होता. आता त्या काळामध्ये जरा वेळ होणार आहे. या काळात जर समजा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जर या निवडणुका लागल्या तर आचारसंहिता लागू शकते आणि त्याच्यामुळे हा विलंब होऊ शकतो, असं म्हाडाचे अध्यक्ष आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माहिती दिलेली आहे मित्रांनो. ह्या लॉटरीमध्ये राज्यभरातून तब्बल 2,15,000 अधिक अर्ज आले असून त्याची तपासणी अजूनही सुरूच आहे मित्रांनो. ह्या वर्षीच्या लॉटरीला इतका विक्रमी प्रतिसाद मिळालेला आहे, त्यामुळे त्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी सुद्धा वेळ लागत आहे. कारण ही वेळ म्हाडा अथॉरिटीनेच म्हाडावरती आणलेली आहे असं मी म्हणेन, कारण का तब्बल 2 वेळा सबमिशन डेट वाढवली होती, डेट एक्सटेंड केली होती. कारण का तर जेव्हा कागदोपत्री सबमिशन चालू होतं तेव्हा आरटीजीएस व्हेरिफिकेशन, पेमेंट व्हेरिफिकेशन होत नव्हतं, फॉर्म सबमिट केले जात नव्हते, सर्व्हर डाऊन असल्याच्या भरपूर तक्रारी होत्या. त्याच्यामुळे डेट दोनदा एक्सटेंड झाल्या. पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली आणि सोलापूर या 4 जिल्ह्यात मिळून 4,168 घरांची सोडत डिक्लेअर केली होती. अर्ज भरण्याची प्रक्रिया 11 सप्टेंबर पासून सुरू झाली होती. 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले गेले 2 वेळा डेट वाढवण्यानंतर. आता त्याच्यामुळे काय झालं की लोकांचा प्रतिसाद वाढत गेला आणि फॉर्म जास्त प्रमाणात जमा झालेत, ऍप्लिकेशन्स खूप आलेले आहेत मित्रांनो. ह्या पूर्ण कालावधीमध्ये आलेले ऍप्लिकेशन्स जे आहेत, अर्ज जे आहेत ते 2,15,847 अर्ज आहेत. त्यातून म्हाडाला 446,97,00,000 अधिक रक्कम शुल्क व अनामत स्वरूपात जमा झालेली आहे. प्रत्येक अर्जदाराला 708 रुपये शुल्क आणि 20,000 रुपये अनामत रक्कम भरावी लागलेली आहे. 708 रुपये हे जीएसटीचे आहेत, ते परत मिळणारे नसतात आणि 20,000 ही अनामत रक्कम असते. तर मित्रांनो, सोडतीचे मूळ वेळापत्रक किती होतं? 11 डिसेंबर असं होतं, पण प्रचंड अर्ज आले आणि त्याच्यामध्ये आरक्षणनिहाय पडताळणी सुरू असल्यामुळे प्रक्रिया काही दिवस वाढलेली आहे. संबंधित विभागाकडून ही तपासणी 13 डिसेंबर पर्यंत चालू असणार आहे. त्यानंतर 16 किंवा 17 डिसेंबरला ही सोडत काढण्याची तयारी चालू आहे. ह्या सोडतीच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब या दोघांनाही निमंत्रण देण्याचे नियोजन केलेले आहे मित्रांनो. याच दरम्यान पुढील आठवड्यात जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे मित्रांनो. त्यामुळे ही सोडत जाहीर करताना अडथळे येऊ नयेत म्हणून ही प्रक्रिया नागरिकांच्या हिताची असल्याने आवश्यक ती परवानगी निवडणूक आयोगाकडून घेऊन ती सोडत डिक्लेअर केली जाईल असे आढळराव पाटील यांनी स्पष्ट केलेले आहे. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. आणि काही शंका असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुमच्या शंकेचं उत्तर नक्की देईन. परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.